गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा वर्ड आहे आपला हाऊ मच आणि हाऊ मेनी या दोघांमध्ये फरक काय ते आज आपण समजून घेऊया. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील ना मित्रांनो, नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला इझिली सापडेल. ओके, सो हाऊ मच आणि हाऊ मेनी या दोघांमध्ये फरक काय ते आता समजून घेऊया. हाऊ मच कधी यूज करतात ना मित्रांनो, ज्यावेळेस पण तुम्हाला लिक्विड फॉर्म बद्दल बोलायचं असेल त्यावेळेस तुम्ही हाऊ मच यूज करू शकता. लिक्विड फॉर्म इन द सेन्स आपलं पेट्रोल असतं, रॉकेल असतं, पाणी, ज्यूस, दूध. ओके, याच्यासाठी तुम्ही हाऊ मच यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं असेल की बॉटलमध्ये किती दूध आहे. सो हाऊ मच मिल्क इज देअर इन बॉटल. ओके, बॉटलमध्ये किती दूध आहे आणि तिथे किती बॉटल आहेत. हाऊ मेनी बॉटल्स आर देअर. सो हाऊ मेनी बॉटल साठी मी यूज केलं. ओके, हाऊ मेनी बॉटल्स म्हणजे समोरच्याचा आन्सर काही 4 बॉटल आहे, 2 बॉटल आहे, 1 बॉटल आहे, 5 बॉटल आहे, किती बॉटल्स आहे हा समोरचा आपल्याला आन्सर करेल. पण त्याला ज्यावेळेस मी दूध विचारलं ना, हाऊ मच मिल्क इज देअर इन बॉटल, त्यावेळेस तो हे नाही सांगणार 2 मिल्क आहे, 4 मिल्क आहे, 5 मिल्क आहे असं सांगेल का तो? नाही. ओके, सो जे फिगर मध्ये काउंट करतो ना आपण तिथे मेनी यूज करायचा असतो. सपोज 4, 5, 10, 15 या फिगर असतात ना त्यावेळेस आपण मेनी वापरतो. पण जे केजी मध्ये लिटर मध्ये मोजतो ना त्याच्यासाठी मच वापरतो. त्याच्यानंतर आपण असं म्हणतो की किती लिटर दूध. ओके, पेट्रोल पंपावर गेल्यानंतर आपण हे नाही म्हणत की मला 2 पेट्रोल दे, आपण 2 लिटर टाक किंवा 200चं टाक. ओके, 200चं टाक म्हणजे ते जे मापनुसार असतं ते टाकतील, बरोबर. पण जर लिटर सांगितलं तर तो 1 लिटर सांगतो, 2 लिटर सांगतो, आपण असं सांगतो. जर ऑइल घ्यायला गेलो तर आपण सांगतो की 1 केजी द्या, 2 केजी द्या. ओके, पण जर पॅकेट घ्यायचं असेल तर 2 पॅकेट द्या, 3 पॅकेट द्या असं बोलतो. पॅकेटचा रेट सांगतो, बरोबर. पॅकेटची फिगर सांगतो 3, 4, 5, 10. सो 3, 4, 5, 10 हे जे असतात ना फिगर, या फिगर मध्ये जर तुम्हाला काउंटिंग करायचं असेल तर मेनी यूज करायचा. ओके, आणि जर फिगर मध्ये नसेल, केजी आणि लिक्विड मध्ये असेल, सॉरी केजी आणि लिटर मध्ये असेल तर तुम्ही मच यूज करू शकता. ओके, हॅव अ गुड डे.